नमस्कार मित्रांनो, मी आहे अमित पवार आणि आपल्या घरी अशा पद्धतीचा LED बल्ब कंपल्सरी सर्वांच्याकडे भेटतो. समजा तो खराब झाला तर आपण त्याला फेकून देतो. फेकून न देता आपण त्याचा अशा पद्धतीने उपयोग करू शकतो. हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा आहे LED बल्ब. ठीक आहे, आपण अशाच पद्धतीचा दुसरा LED बल्ब घेणार आहोत. त्याचा व्हिडिओ पूर्ण पाहायला मिळेल आपल्याला. तर त्याच पद्धतीचा हा दुसरा LED बल्ब आहे, जो आपण अगोदरच आतून ओपन केलेला आहे. तर यामध्ये आपण एक LED लावलेला आहे, एक चार्जिंग सॉकेट लावलेला आहे आणि एक ऑन ऑफ स्विच लावलेला आहे. तर याचं वायरिंग आपण केलेलं आहोत, पाहू शकता आपण. ठीक आहे, तर या पुढचं वायरिंग आपण करणार आहोत. तर यासाठी लागणार आहे आपल्याला 3 व्होल्ट लिथियम बॅटरी आपण LED बल्बमध्ये फिटिंग करणार आहोत. तर बॅटरी फिटिंग करत असताना त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल व्यवस्थित चेक करून मगच बॅटरी व्यवस्थित सेट करावी लागेल. त्याबरोबरच आपण बॅटरीचं वायरिंगसुद्धा करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपलं वायरिंग कंप्लीट झालेलं आहे. तर एकंदरीत पॉझिटिव्ह वायर, चार्जिंग सॉकेटची पॉझिटिव्ह वायर बॅटरीच्या पॉझिटिव्ह करंटला द्यायचं आहे आणि तसंच बॅटरीचं पॉझिटिव्ह पॉईंट स्विचला आणि निगेटिव्ह वायर निगेटिव्हला द्यायची आहे. या पद्धतीनं वायरिंग कंप्लीट झालेलं आहे. तर यानंतर आपण LED लावून चेक करणार आहोत, LED कोणत्या पद्धतीने ग्लो होतो. त्यानंतर आपण LED फिटिंग करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण वरच्यावर पाहूया LED लावून पेटतो की नाही ते. तर हा अशा पद्धतीने LED पेटलेला आहे. तर आपण हा फिक्स करून घेणार आहोत. फिक्स करून पाहूया कशा पद्धतीने दिसतो ते. अशा पद्धतीने आपला LED बल्ब तयार झालेला आहे. तर पाहू शकता चार्जिंग सॉकेटमध्ये आपण चार्जिंग सॉकेट इन्सर्ट करणार आहोत. कोणत्याही मोबाईलचा चार्जर घेऊन तुम्ही चार्ज करू शकता. 2 तास चार्ज केल्यानंतर पूर्ण रात्रभर आपण त्याचा यूज घेऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.